ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 पदी मनीष जोशी यांची पदोन्नती. ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 पदावर उपायुक्त मनीष जोशी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला. त्यानुसार जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी पदाचा पदभार स्वीकारला. महापौर शर्मिला पिंपळुकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जोशी यांचे अभिनंदन केले. जुलै 2026 मध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. रिक्त पदासाठी महापालिका प्रशासनाने उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. निवड समितीने कागदपत्रे आणि सेवाविषयक नोंदींची छाननी केल्यानंतर जोशी यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याला शासनाने मंजुरी दिली. मनीष जोशी हे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 पदावर नियुक्त होणारे 6वे अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी सुनील चव्हाण यांनी 2 वेळा तर राजेंद्र अहिवर, गणेश एन देशमुख आणि संदीप माळवी यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ठाणेकरांच्या विकास कामांसाठी नवीन अतिरिक्त आयुक्तांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करा, उपायुक्त मीनल पालांडे यांचे आवाहन. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महापालिका शाळांसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त मीनल पालांडे यांनी केले. कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सूचनेनुसार महापालिका आणि खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. बैठकीला शिक्षण विभाग उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गट अधिकारी संगीता बामणे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कृष्णकुमार कोळी, अशोक आहेर तसेच परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनला 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता ठाणे महापालिका भवन येथून सुरुवात होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 12 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील मुले-मुली असे गट असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत अशा सूचना पालांडे यांनी शिक्षकांना दिल्या. विद्यार्थ्यांच्या ये-जासाठी परिवहन विभागाच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. घरापासून स्पर्धास्थळी आणि स्पर्धेनंतर परत इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित शिक्षकांची राहणार आहे. आजार किंवा आरोग्यविषयक त्रास असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पालकांनीही मुलांच्या आरोग्याची खात्री करूनच त्यांना पाठवावे, असे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला ठाण्यातील महापालिका व खासगी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. व्यावहारिक मराठी सक्तीची. प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर ठाण्यात रिक्षा तपासणी मोहीम जोरात. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच दिलेल्या निर्देशानंतर ठाणे शहरात रिक्षा चालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी येणे बंधनकारक आहे, असे महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर 17 ऑगस्टनंतर ठाणे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही संयुक्त मोहीम राबवण्यात येत आहे. ठाण्यातील प्रमुख रिक्षा स्टँडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या वाहनांची कागदपत्रे, वाहन परवाना, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र आणि फिटनेस यांची सखोल तपासणी केली. सोबतच प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर होतो का याचीही पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अधिकारी प्रत्येक रिक्षा चालकाशी थेट संवाद साधून त्यांना नियमांची माहिती देत होते. क्लिपबोर्डवर नोंदी करताना कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्याची नोंद घेण्यात आली. काही ठिकाणी चालकांना मराठीतून प्रवाशांशी बोलण्याचे आणि मीटरप्रमाणे भाडे घेण्याचे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेदरम्यान मोठ्या संख्येने रिक्षा रांगेत लावण्यात आल्या होत्या. अधिकारी एका रिक्षानंतर दुसऱ्या रिक्षाची तपासणी करताना दिसले.
ठाणे स्टेशन पश्चिम परिसरातील रिक्षा स्टँडवर ही तपासणी विशेष लक्ष वेधून घेत होती. या मोहिमेचा उद्देश म्हणजे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळावा, महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना स्थानिक भाषा, विशेषतः मराठी येणे अनिवार्य आहे, हा संदेश देणे आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ही मोहीम केवळ दंडात्मक कारवाईसाठी नाही, तर जनजागृतीसाठी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, परंतु सर्वप्रथम चालकांना समज देऊन मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेला अनेक रिक्षा चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढील काही दिवस ठाणे शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे तपासणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे रेल्वे स्टेशन बाहेरील महापालिकेच्या केबिनचा बेकायदेशीर वापर उघड. ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या प्रकल्पावरील महिलांसाठीच्या शौचालयासोबत बांधलेल्या पीएमटी केबिनचा अनधिकृत फेरीवाल्यांकडून गोदाम म्हणून वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी उघड केला आहे. नगरसेवक संजय वाघुले यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या काही समाजकंटकांनी डुप्लिकेट चाव्या बनवून महापालिकेच्या या केबिनमध्ये रोज सुमारे 2 लाख रुपयांचा माल साठवून ठेवला होता. ही केबिन महिलांसाठी असताना तिचा वापर गोदामासाठी केला जात होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वाघुले यांनी तात्काळ नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश जामदार यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन केबिनमधील सर्व माल जप्त केला. घटनास्थळावरून बोलताना नगरसेवक संजय वाघुले यांनी प्रशासनाला थेट सवाल केला, महापालिकेच्या प्रॉपर्टीवर असलेल्या या केबिनमध्ये फेरीवाले इतका मोठा माल कसा ठेवत होते? प्रशासनाला हे का दिसले नाही? नमस्कार. आज ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो आपला सॅटिस प्रकल्प आहे, त्या सॅटिस प्रकल्पाच्या वरती महिलांकरता शौचालय आहे व या ठिकाणी पीएमटी करता कॅबिन केली होती. आणि या कॅबिनमध्ये जवळजवळ 2 लाखाचा माल रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे अनधिकृतपणे व्यवसाय करतात त्यांनी या महानगरपालिकेची प्रॉपर्टी या ठिकाणी गोडाऊन केलेलं होतं. सकाळी सहाय्यक आयुक्त महेश जामदार यांना फोन केला. तात्काळ त्यांनी अतिक्रमणची माणसं या ठिकाणी पाठवली आहे, माल जप्त केला आहे. परंतु माझा प्रशासनाला सवाल आहे की महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीवर या कॅबिनमध्ये हे समाजकंटक, हे फेरीवाले डुप्लिकेट चाव्या बनवून महानगरपालिकेच्या या कॅबिनचा वापर करून या कॅबिनमध्ये रोज
2 लाखाचा माल या ठिकाणी ठेवत होते. प्रशासनाला हे का दिसलं नाही, हीच मला प्रशासनाचा सवाल. व्हिडिओमध्ये नगरसेवक संजय वाघुले त्या लाल पिवळ्या रंगाच्या जीर्ण झालेल्या केबिनकडे बोट दाखवत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी परिसराची साफसफाई करताना आणि जप्त केलेला माल बाजूला काढताना दिसत आहेत. या घटनेनंतर महापालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत आणि अनधिकृत अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. भिवंडीत ऐतिहासिक निवडणूक. नगर पथविक्रेता समितीच्या 8ही जागा बिनविरोध. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेता समितीची 2026ची निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. समितीच्या 8ही जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने 18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी केली. छाननीअंती 20 ऑगस्ट रोजी सर्व 8 जागांसाठी केवळ एक वैध अर्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोणत्याही जागेसाठी मतदान घेण्याची आवश्यकता राहिली नाही. सर्वसाधारण, महिला राखीव, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या सर्व गटांतील जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा महानगरपालिकेचे अधिकारी शिवराज गायकवाड यांच्या कार्यालयातून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नगरपथ विक्रेता समितीची निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत 8 जागांसाठी आपण निवडणूक घेत होतो. त्या 8 जागांवर प्रत्येकी एक याप्रमाणे 8 नामनिर्देशन पत्र आले होते. या नामनिर्देशन पत्रापैकी कोणीही माघारी न घेतल्यामुळे सदर 8 जागा या बिनविरोध निवडून आल्याचे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. नगरपथ विक्रेत्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या समितीची संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्याने ही बाब भिवंडीकरांसाठी अभिमानाची असल्याचं बोलले जात आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेत नगरपथ विक्रेता समितीची सर्व जागा बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या या शांततापूर्ण आणि एकमताच्या प्रक्रियेमुळे पथविक्रेते संघटनांमध्येही समाधानाचं वातावरण आहे. आता नव्याने निवडून आलेली समिती फेरीवाल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अभी देखो इसके अंदर टोटल सीट है 14. इसमें जो है 6 सिलेक्टेड है और 8 इलेक्टेड है. अभी इलेक्टेड में से जो 8 लोग हैं बिनविरोध चुन के आए. इनका काम ये है कि जो रास्ते के ऊपर ठेला वाले, हाथगाड़ी वाले जो फुटपाथ पे लगाते हैं उनको गवर्नमेंट की तरफ से क्या फैसिलिटी है, कौन से जोन पे जाना चाहिए, कहाँ पे उन लोगों का व्यापार करना चाहिए, उसके लिए कमेटी चुनी गई है. ये कमेटी एक्चुअली इससे पहले 6 साल थी. ये फर्स्ट टाइम इलेक्शन हो रहा है. इसके पहले सबको इलेक्टेड किया हुआ था. हाँ, सिलेक्टेड किया हुआ था. इलेक्टेड पहली मरतबा हुई. सब में पहले है कि अभी ये जो पहले हमारी मीटिंग होंगी उसके अंदर हम हॉकआउट जोन डिक्लेयर करेंगे. हॉकआउट जोन डिक्लेयर होने के बाद में हम जितने ठेले वाले उनकी मीटिंग लेंगे कि कहाँ तुमको जाना है और कहाँ नहीं जाना है, ये उनको बताया जाएगा. और उनके लिए जो लाइसेंस है वो लाइसेंस के लिए हम लोग इनको महानगरपालिका को बोलेंगे इनको लाइसेंस दो कि फूड विक्रेता कहाँ पे धंधा करेंगे, कहाँ नहीं करेंगे. और इनको बिल्ला एक इनका बैच भी आता है, वो बैच के लिए भी हम लोग अप्लाई करेंगे. और इनको गवर्नमेंट की तरफ से और क्या क्या फैसिलिटीज़ दी जाएंगी उसके लिए हम लोग वहाँ पर डिमांड करेंगे. अभी हमने ये मीटिंग जब हुई हमारी अभी पहली मतलब आज के आज हम लोग जो एक ओवरऑल हम लोग बैठक में बात हुई, सब में पहले लेटर हमारे ये आने वाले कि कोई भी हाथ गाड़ी के ऊपर तोड़क कार्रवाई नहीं करेंगे. सब में पहला काम हमारा ये रहेगा कि एक गरीब आदमी वो दूसरे की हाथ गाड़ी लेके आता है या तो फिर कहीं से ब्याज से पैसे लाके हाथ गाड़ी करता है, पूरा दिन उसका पूरा कारोबार जो है उसकी हाथ गाड़ी के ऊपर चलता है. तो सब में पहले हम वो तोड़े के जो सिस्टम है वो बंद करने लगाएंगे. उसके बाद में तुम्हारे को जो पेनल्टी करनी है वो कायदे से जो करनी है वो करो. ये कायदे के अंदर नहीं कि तोड़क कारवाई करो. सर्व जागा बिनविरोध झाल्यामुळे फेरीवाल्यांमध्ये एकोप्याचा संदेश गेला आहे. आमच्या सर्व समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी ही समिती निश्चितपणे प्रयत्न करेल. नवीन समितीकडून पथविक्रेत्यांना परवाने, व्यवसायासाठी निश्चित जागा आणि इतर सुविधांसाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे. बिनविरोध निवड झाल्यामुळे समितीतील सर्व सदस्य एकजुटीने काम करतील आणि भिवंडीत पथविक्रेत्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास संघटनांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.